नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण टिफिनसाठी झटपट तयार होणारी बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहोत. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, त्याचे साल काढून अशा पद्धतीने पातळ असे काप कट करून घेतलेत. कट केलेले काप इथे मी पाण्यात काढून घेतलेत. आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्याकरता गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली. यामध्ये 1.5 पळी तेल घालूया. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालूयात. 1 चमचा जिरे घालायचे. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालूयात. ठेचलेला लसूण पाकळ्या घेतल्यात 5 ते 6. तर सोनेरी रंग येईपर्यंत लसूण इथे आपण परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण उभे चिरलेले 2 कांदे घालणार आहोत. तर इथे मी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेत. आता हे देखील आपण 2 ते 3 मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ घातले. मीठ घातलं की हे देखील आपण परतून घेणार आहोत. कांदा इथे आपला परतून झाला की यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे. अर्धा चमचा हळद घातली. आता हे सर्व परतून घेऊयात. आता यामध्ये आपण बारीक चिरलेले बटाट्याचे काप आहेत ते घालूयात. तर इथे आपण ही भाजी वाफेवर शिजवणार आहोत. त्याकरता बटाट्याचे काप इथे मी पातळ असे कट करून घेतले. यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घातला आहे. खूप असा टोमॅटो इथे आपल्याला बारीक चिरायचा नाही, अगदी मध्यम आकारात इथे मी टोमॅटो कट करून घेतला होता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातले. मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे आपण भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची. तर इथे मधून इथे मी झाकण काढून भाजी मिक्स करून घेतली. तर यावर झाकण ठेवून 5 मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेऊयात. 5 मिनिटे झालीत. आता आपण बघूयात. थोडी भाजी शिजत आली की यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. तर यामध्ये 2 चमचे किचन किंग मसाला घालते. तर याऐवजी तुम्ही कोणताही घरगुती गरम मसाला वापरला तरी चालेल. 2 चमचे लाल मिरची पावडर घालूयात. आता हे सर्व मिक्स करून 2 मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने वरून मसाला घातला की भाजीची चव देखील छान लागते. आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेऊयात. आता यावरचे झाकण काढून बघूयात. तर इथे भाजी आपली परफेक्ट अशी शिजल्या गेली. गॅस बंद करायचा आहे आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर अशा पद्धतीने इथे आपली झटपट अशी टिफिनसाठी बटाटा सुक्की भाजी तयार झाली. बटाटा म्हणला की लहान मुलांना तर खूपच आवडतो. तर अशा पद्धतीने टिफिनसाठी झटपट तयार केलेली भाजी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.